धडधड कितपत? आय थिंक मला इंडस्ट्रीमध्ये आता 20 वर्ष झालेत, पण अजूनही पोटात गोळा येतोच. पण या भूमिकेत तशी फारशी वर्ष झाली नाहीत. अभिनय क्षेत्रात तू अनेक वर्ष काढली आहेस, लेखनही केलंस, पण आता निर्मिती. तर याचा अनुभव कसा वेगळा होता, काय वाटतंय आज? सर्वप्रथम सर्व मान्यवरांचं स्वागत. प्रेस, टीम, मित्रमंडळी, आशीर्वाद देणारे सगळेच यांचं स्वागत. एकतर हा चित्रपट बेसिकली मी आणि धैर्य आम्ही दोघांनी मिळून लिहिला आहे. ह्याची स्टोरी कथा आमच्या दोघांची आहे आणि जेवढी धाडसी ही कथा आहे, म्हणजे धाडस सगळ्यांमध्येच असावं लागतं. ते लिहिणाऱ्यामध्ये पण असावं लागतं, ते बनवणाऱ्यांमध्ये पण असावं लागतं आणि ते बनवू देणाऱ्यामध्ये पण धाडस असावं लागतं. सो सर्वप्रथम मला माननीय राजसाहेब यांचे खूप आभार मानायचे आहेत. त्यांच्या बरोबरीने मला मनापासून आभार मानावेसे वाटतात ते शर्मिलाताई, अमित आणि उर्वशी. कारण राजसाहेब कलाप्रेमी आहेतच, त्यांचं प्रचंड मनोरंजन क्षेत्रावरती प्रचंड प्रेम आहेच. पण एक अशा प्रकारचा चित्रपट बनवणं, जे ट्रेलर बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की मी असं का बोलते, पण अशा प्रकारचा चित्रपट बनवणं आणि त्याची परवानगी कुटुंबाकडनं मिळणं, यासाठी मी खरंच त्यांची मनपूर्वक आभारी आहे. आणि साजिद सर, वर्धा, थँक यू सो मच फॉर स्टँडिंग बाय मी लाईक अ रॉक. झी स्टुडिओज, सुभाषचंद्र गोयलजी, उमेशजी, भवेशजी, थँक यू सो मच फॉर बीइंग अराउंड. टी सिरीज, भूषण कुमारजी, थँक यू अगेन. इफ इज हिअर, इफ इज नॉट हिअर, तेव्हा ते बघतील तेव्हा थँक्यू सो मच. आणि संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचे सर्व लोक, सर्व कुटुंब यांना पण मनापासून, खरंच मनापासून धन्यवाद. कारण त्यांनी आम्हाला ज्या त्या वेळेला आपण असं म्हणूयात की मदत केली, अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या, तर त्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना हा चित्रपट आवडणार आहे. मी या चित्रपटाची निर्माती आहे, ह्यावेळेला वेगळ्या भूमिकेत आहे आणि याची रायटरसुद्धा. याचं तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या एक नंबर टीमला असू देत. धन्यवाद. Varda, would you like me to speak in English? Hindi please. हिंदी? Okay. नमस्कार एवरीवन. एंड मुझे सिर्फ एक ही बात बोलना है कि मुझे ना मेरा नाम देख के बहुत मजा आया एंड बहुत खुशी हुई अपना नाम देख के. थैंक यू सो मच टीम. एंड मेरी ऊपर वाले से दुआ है और मेरे पति से दुआ है कि मैं बहुत सारी मराठी पिक्चरों में अपना नाम देखना चाहती हूँ. मुझे आपसे यही सवाल करना था, क्या आप मराठी फिल्में देखती हैं? ऑफ कोर्स देखती हूँ. आई लव मराठी. आई एम मराठी मुलगी, सो आई लव मराठी. She has her ancestors from Maharashtra. ओह, तो आप बिल्कुल मराठी. पक्का. जय महाराष्ट्र, जय हिंद. उमेश जी, मुझे आपसे पूछना था, कैसा रहा इस फिल्म के साथ कोलैबोरेशन आपका? How was your experience? सबसे पहले थैंक यू एवरीवन फॉर गिविंग अस योर टाइम. एक चीज़ जो हमें रेगुलर ट्रेलर लॉन्चेस वगैरह में नहीं दिखती है, शायद आप लोगों ने नोट किया हो कि यहाँ चारों तरफ टीम मेंबर्स के फोटोग्राफ्स आ रहे हैं. प्लीज़ पे अटेंशन. दीज आर द पीपल हु हैव क्रिएटेड दिस ब्यूटिफुल प्रोजेक्ट. I'm very glad to be a part of a team which gives so much credit to every individual. We have a long legacy as Zee Studios in the Marathi movies. This is a new journey for Bhavesh, for me, and we are looking at Ek Number as one of our starts. We believe that with Ek Number, Marathi industry itself can become Ek Number. Thank you so much, and I wish you a lot of luck for this new journey of yours, and I hope Ek Number becomes Ek Number for a very long time. Bhavesh, would you like to add anything to this? Tell us about त्यांनी your सगळं vision. सांगितलेलंच आहे. या एक नंबर चित्रपटाला महाराष्ट्रातल्या भारतातल्या एक नंबर स्टुडिओची साथ मिळालेली आहे
आणि आता फक्त एक नंबर इतिहास घडवायचं बाकी राहिलेलं आहे. क्या बात. तो होईल अशी गणपतीच्या चरणी प्रार्थना. आणि आता या चित्रपटाचे दिग्दर्शक तुम्हीच ते. तुमचं नाव वाचल्यानंतर मला विश्वासच बसत नाही की या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे. मलाच विश्वास बसत मी नाही. तुम्हाला हेच विचारणार होते की मी नाव वाचल्यावर आणि ओव्हरऑल टीजर बघितल्यावर नक्की असाच प्रश्न मनात आला होता. हो ना, मलाही असं वाटतं. कारण आतापर्यंतचे तुमचे चित्रपट तुम्हाला जितकं मी पर्सनली ओळखते असा तर काही दूर वाटत नाही नाही, ते तुमचा. चांगले होते, ते पण चांगले होते. ते उत्तमच होते पण असा जॉनर शिफ्ट होईल असं वाटलं नाही, नव्हतं. हा खूपच चांगला आहे. याबद्दल मला अजिबात दुमत नाही. पण काय सांगाल जर्नी बद्दल? काय सांगायचं की मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा, हा जो विचार आहे वो किसका है, इसमें कोई राज नहीं है. सर काय बोललो मी? तर म्हणजे खरंच हे जेव्हा मी कथा ऐकली तेव्हा माझ्यावरती दडपण होतं आणि दडपणामागे एक विश्वास होता. त्या विश्वासाला धरून आणि ही त्या विश्वासाची ती विचारधारा होती की मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा, तो धागा पकडून मी ही गोष्ट सांगायला सुरुवात केली आणि ती इथपर्यंत आली. त्यामुळे ते प्रवास सोपा गेला कारण पाथ क्लिअर होता, सांगायचं काय क्लिअर होतं. त्याच्या आजूबाजूला ती गोष्ट होती, ज्या घटना होत्या त्या विणत माझा क्रिएटिव्ह पार्टनर संजय मेमाणे आहे का, कुठे गेला तो? आला नाही का अजून आला नाहीये सेटवर. नाही, ते लवकर नाही ये. आलेत, नाही तर ते मंचावर आला का? कुठे आहे तो? कुठे? संजय प्लीज वरती आहे. अरे असं मला नाही, असं आले नाही. सांगण्यात आलं होतं की तुम्ही आला नाही आहात. इकडे ये, इकडे मेमाणे बाळा, सर, इकडे. याला काही अर्थच ये, नाही. ये. तुझ्या विना काय नाही बाळा. चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे. म्हणजे माझ्या दिग्दर्शनाला सगळ्या चुका हा झाकून घेतो कारण जे व्हिज्युअल्स वगैरे खूप छान असतात. तर हा संजय मेमाणे. तर मी विसरलोच काय बोलायचं. एनिवे प्रश्न विचारला मी अशी बोलतो. जादू आहे मेमाणे सरांची. जादू आहे मेमाण्याची. येस येस येस. तर हो, तर प्रवास खूप छान होता, माझ्यासाठी कठीण होता. पण मी जसं म्हटलं तसं जो एक विश्वास दाखवला गेला त्या विश्वासामुळे मी आज इथपर्यंत येऊ शकलो. आणि मलाही खूप बरं वाटते सगळं हे बघून, माझं नाव बघून, ट्रेलर बघून, सगळं बघून इतकं छान वाटतंय की बस खूप मजा येते. आम्हालाही खूप छान वाटतंय, खूप उत्सुकता आहे ट्रेलरची आणि चित्रपटाची. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आभार. आणि असेच खूप विविध जॉनर्स करत राहा. हो हो नक्कीच. आणि मला खूप आवडेल हे बघायला. खूप 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 दडपण येतं पण करेल. आणि त्यामागे विश्वास असेलच. ऑफकोर्स. मेमाणे सर घ्या बरे माईक हातात. असं कसं? आधी तुम्हाला प्रश्न विचारणार होते, तुम्ही आला नाही म्हणून मी यांच्याकडे आले. 2 लाईन सर, शुभेच्छा तरी द्या आपल्या चित्रपटाला. चित्रपटातली काही दृश्य पाहिली ना की लगेच जाणवतं की हा मेमाणे टच आहे. काय सांगाल? थँक्यू टीम. राजेश सर ह्यांनी मला अपॉर्च्युनिटी दिली. नाडियाड सर, तेजू, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू टीम. मी असं ऐकलंय की एका सिक्वेन्ससाठी 12 कॅमेरे वापरण्यात आले होते. आतापर्यंत मी 4-5 मध्येच खूप अप्रूप मानून घ्यायचो. 12 कसे तुम्ही जमवलेत आणि काय केलं नक्की? ती आपण ट्रेलरमध्ये पण आहे, पाडव्याची सभा आपण साहेबांची कव्हर केली. त्याच्यात आपल्या फिल्मचे पण काही शॉर्ट्स आहेत. सो त्याच्यात आपण टोटल ॲक्च्युली 12 पण कमीच होते कारण एक गोष्ट कव्हर करायची म्हटल्यावर तरी आम्ही 12 कॅमेरे. सभा शूट करायला 12 कॅमेरे वापरावे लागले. येस, 11 आणि ड्रोन. बाप रे, इतक्या प्रचंड प्रमाणात उपस्थिती असते. 12 कॅमेरे पण पूर्ण पडले असं मला अगदीच विश्वास माझा बसू शकतो. कारण ते बोलणार म्हटल्यावरती स्टेडियम भरतं. कसं नक्की कव्हर करायचं सगळं? वा, आता आपण पाहूच Thank you. त्याबद्दल. कमिंग टू धैर्य आणि सायली, काय मग? कसं होतंय पोटात? कसं होतंय? मला शब्द सापडत नाहीत तसं होतं.
माझ्यासारख्या नवोदित नटावरती एवढा विश्वास दाखवल्याबद्दल सर्वप्रथम मी साजिद सर, तेजस्विनी मॅम, वरदा मॅम आणि झी यांना थँक्यू म्हणू इच्छितो. आणि बाकी काय, फिलिंग एक नंबर. सगळ्यात जास्त एक्साइटमेंट कशाची? मला सिनेमाची आहे की लोक कधी सिनेमा पाहतील आणि त्यांची काय प्रतिक्रिया असेल, कारण आम्ही 1.5-2 वर्ष रात्रंदिवस फोकसफुली अथक काम केलं आहे. त्याच्यामुळे ती एक्साइटमेंट आहे की म्हणजे मला खात्री आहे की लोक आम्हाला खूप छान पद्धतीने स्वीकारतील. फक्त मला ते आय कॅन्ट वेट ते पहा. आणि 1.5-2 वर्ष आवडते पदार्थ न खाता हा असा आहे, कारण त्याला मेंटेन व्हायचं हे करायचं. खूपच सॅक्रिफाईस आहे मोठं. पण कसं आहे, कथा तूच लिहिली असल्यामुळे तुझा रोल ऑथर भाग असणारच. असं काहीच नाही आहे. कथा म्हणजे तो विचार होता, तो तेजस्विनी मॅमनी, मी, आमची सगळी टीम आहे, विनायक पुरुषोत्तम, अरविंद जगताप, मयुरेश जोशी, आम्ही सगळ्यांनी मिळून तो डेव्हलप केली. मग राजेश सर, प्रदीप सर, मग हे एका दोघांचं काम नाही आहे जे तुम्ही बघताय, ते त्याच्यामागे खूप मोठी यंत्रणा आहे आणि खूप हुशार माणसं आहेत. सो आमचं काम नाही आहे ते, पण जे काय आहे ते एक नंबर आहे. खूप छान दिसते. थँक्यू सो मच. सायली, टाळ्या झाल्या पाहिजेत ना? बराच वेळ आपण टाळ्या वाजवतो. नमस्कार. आमच्या संपूर्ण 1 नंबरच्या टीमलाच आज खूप आनंद होतो आणि तो आनंद अजूनच वाढला कारण साहेब स्वतः इथे आले. मला खूप अभिमान वाटतोय की 1 नंबरसारख्या चित्रपटामध्ये मी एक छोटा भाग झाली आहे आणि त्यामुळेच मला अशी संधी मिळाली की एवढ्या दिग्गजांबरोबर मी काम करते. ऑन स्क्रीन, ऑफ स्क्रीन बराच त्यांचा सहवास लाभला आहे मला. म्हणजे ही जी हा चित्रपट आहे तो मला कथेपुरता मर्यादित नाही आहे किंवा ही पिंकी हे पात्रमधून म्हणून मला मर्यादित नाही आहे. माझ्यासाठी ही एक भावना आहे आणि ते आता प्रेक्षकांपर्यंत 10 तारखेला पोहोचणारच आहे. मला खात्री आहे की हा चित्रपट म्हणजे फक्तच चित्रपट नाही तर अनेक विचारधारणा आणि एक अनुभव म्हणून लोकांपर्यंत पोहोचेल. तर उत्सुकता आहे आणि जसं धैर्य म्हणाला की आमच्यासारख्या नवख्या कलाकारांवरती तेजूताई, साजिद सर आहेत, सगळ्यांनीच इतका विश्वास ठेवला आहे. तर एक नर्वसनेस ऑब्व्हियसली आहेच, पण आम्ही खूप उत्सुक आहोत की एक जी धडाडीची गोष्ट आम्ही आणतोय ती लोकांपर्यंत कशी पोहोचणार. ही फिल्म कोणी पाहावी असं वाटतं तुला सगळ्यात जास्त? सगळ्यांनी, त्याला काहीही मर्यादा नाही आहे. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.